IVM. Welcome to Audio Gyan with Kedar Nimkar, a podcast that documents insightful conversations with Indian designers, artists, musicians, writers, thinkers, and creatives of all types. Catch us on iTunes or visit audiogyan.com for more Gyan sessions. Here's your host, Kedar Nimkar. Today I have Pratap Chalke with us on AudioGyan. He's a Mumbai-based painter and illustrator and a well-known artist of the current time. His work is available on Floating Canvas, Art and Found, and many more places. With a degree in Applied Arts from B.S. Bandekar College of Fine Arts, Savantwadi, he considers drawing as his core skill around which he brings his illustrations to life. He loves to try out different styles and techniques and explores the possibilities therein. Today we are here to discuss and understand the value of drawing if you wish to become an illustrator. This AudioGyan will be entirely in Marathi. So thank you Pratap for giving your time आणि AudioGyan मध्ये तुझं स्वागत आहे. थँक्स मेनी थँक्स वेळ दिल्याबद्दल. हाय केदार, थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि आपण नक्कीच काहीतरी प्रोडक्टिव्ह यातून काढू जे बाकीच्या लोकांना पण उपयोगी पडेल, ज्यांना इलस्ट्रेटर व्हायचंय. नक्कीच नक्कीच. इनफॅक्ट मी टॉपिकचं नाव पण असं ठेवलंय की पेंटर्स इलस्ट्रेटर्स होऊ शकतात का, आणि त्याच अनुषंगाने एक 5-6 प्रश्न आहेत आणि लेट्स सी व्हॉट वी डॉक्युमेंट. तर सगळ्यात म्हणजे सगळ्यात मुद्द्याला धरूनच सगळ्यात पहिला प्रश्न मला हा आहे की एक चांगला पेंटर किंवा आर्टिस्ट चांगला इलस्ट्रेटर होऊ शकतो का? अर्थात पण तुला समजा वाटतं की तुझी व्याख्या इलस्ट्रेटर म्हणून किंवा पेंटर म्हणून, आर्टिस्ट म्हणून जर काही वेगळी असेल तर ती पहिले जस्ट थोडक्यात सांग आम्हाला, आणि मग आपण या प्रश्नाकडे येऊ शकतो. बरोबर. ऍक्च्युली खरंच चांगला पेंटर खरंच चांगला इलस्ट्रेटर होऊ शकतो, पण इलस्ट्रेशन आणि पेंटिंग मध्ये डिफरन्स फक्त हाच आहे की पेंटर हा स्वतःसाठी काम करतो मोस्ट ऑफ द टाइम, आणि इलस्ट्रेटरला दुसऱ्यांच्या ब्रीफसाठी किंवा मोठ्या ऑडियन्ससाठी काम करावं लागतं. सो इलस्ट्रेटरला जास्त चित्रातून कम्युनिकेट करावं लागतं जे सामान्य माणसापर्यंत पोहोचेल, पण पेंटर हा स्वतःला एक्सप्रेस करत असतो. सो तेवढाच एक डिफरन्स आहे पेंटर आणि इलस्ट्रेटर मध्ये. पण जर चांगला पेंटर असेल तर त्याचा स्टडी ड्रॉइंगचा खूप चांगला असतो, त्याचा कॉम्पोजिशनचा स्टडी खूप चांगला असतो, त्यानंतर कलर स्कीमचा स्टडी खूप चांगला होतो पेंटिंगमुळे. सो ते सगळं इलस्ट्रेशन मध्ये खूप उपयोगी पडू शकतं. सो नक्कीच चांगला पेंटर चांगला इलस्ट्रेटर बनू शकतो. आणि ड्रॉइंग आणि पेंटिंग हा सगळ्याचाच बेस आहे. डिझाईन म्हणा, इलस्ट्रेशन म्हणा किंवा टायपोग्राफी म्हणा, सगळ्याचाच बेस हा ड्रॉइंग आहे. आपण पहिल्यापासूनच शिकतो, पहिलं ते चित्र काढायला शिकतो, मग आपण ठरवतो आपल्याला टायपोग्राफर व्हायचंय की इलस्ट्रेटर व्हायचंय की डिझायनर व्हायचंय. सो ड्रॉइंग आणि पेंटिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्या मते. पण मग म्हणजे तू थोडक्यात सांगितलं, पण थोडंसं अजून डिटेलमध्ये जायचं असेल आणि तुला काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्यायचे असतील तुझ्या कामातून एक्सप्लेन करायला की काय सिमिलॅरिटी आहे आणि काय डिफरन्सेस आहेत जेव्हा आपण, म्हणजे जे तू म्हणालास की आपण एक पेंटर आपल्या मनातलं एक्सप्रेस करत असतो किंवा एक्सप्रेशन असतं मोर, पण त्याच्याहून अजून डिटेल्स मध्ये पण काय काय असू शकतं ना की इलस्ट्रेशन आणि पेंटिंग मध्ये डिफरन्सेस. तर कारण माझं स्वतःचं जे एक्सपोजर आहे इलस्ट्रेशनला ते मोस्टली डिजिटल आहे, तर तू तर दुसरे काही प्रकार पण आहेत का, असं थोडीशी आयडिया देऊ शकतो आम्हाला? हो, ऍक्च्युली पेंटिंग मध्ये पण आता डिजिटल सगळे जे मीडियम्स आलेत, पेंटिंग मध्ये सॉफ्टवेअर्स आलेत, या सगळ्यांनी तर त्याच्या पॉसिबिलिटीज खूप वाढवल्या आहेत. आता डिजिटल पेंटिंग पण खूप सिरियस हे बनलंय, मीडियम बनलंय, ज्यातून आपण चांगल्यापैकी पेंटिंगला एक्सप्लोअर करू शकतो. पण ट्रेडिशनल पेंटिंग हे मला जास्त का आवडतं, कारण एकतर त्यामध्ये आपली जी निर्णय क्षमता असते की काय कलर्स घ्यावेत, काय करावे, तिथे आपल्याला कंट्रोल साईड नसतो, तिथे जे आपण करतो ते होऊन जातं. सो त्यामुळे निर्णय क्षमता जी असते इलस्ट्रेटरची की कुठची स्टाईल कुठच्या
प्रोडक्टला जाईल किंवा कलर स्कीम मी काय घेऊ किंवा कशा रेंडरिंगचं मी काम करू, ह्या सगळ्याची हेल्प मला खूप होते जेव्हा मी इलस्ट्रेशन मध्ये काम करायला लागतो. सो हा सगळा जो पेंटिंग आणि ड्रॉइंगचा बेस आहे तो खूप मला हेल्प करतो ऍज अन इलस्ट्रेटर. सो आजकाल कसं होतं, बऱ्याचदा मुलं इलस्ट्रेशन मध्ये इतकी भुलतात की म्हणजे कॉलेजमध्येच ते लोक स्टाईल एक्सप्लोअर करायला चालू करतात आणि बेसिक क्लिअर न करता ते लोक जास्त करून स्टायलायझेशन कडे वळतात. तर माझा स्वतःचा तरी अनुभव आणि माझं स्वतःच तरी हे असं आहे की पहिला आपण आपले बेसिक्स क्लिअर केले पाहिजेत आणि त्यानंतर मग आपण हव्या त्या स्टाईल कडे एक्सप्लोअर करू शकतो. आपल्या पॉसिबिलिटीज जास्त वाढतात आणि आपण जास्त वर्सटाईल काम करू शकतो इलस्ट्रेशन मध्ये. तू जेव्हा म्हणतोस की डिफरंट स्टाईल्स किंवा डिफरंट पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स कडे वळतात, तर नक्की काय म्हणजे असतं, अगदी लेमॅनला समजायचं असेल तर डिफरंट स्टाईल्स म्हणजे काय असतं? म्हणजे काय काय वेळा कसं होतं, इलस्ट्रेशन मध्ये पण काही लोक फक्त डुडल आर्ट करू शकतात, काही लोक फक्त ग्राफिक करू शकतात. सो जर तुम्हाला तुमचं जर बेस ड्रॉइंगचा चांगला असेल, तुम्हाला जर एखादा चांगला माणूस काढता येत असेल, तर तुम्ही तो माणूस कुठच्या पण स्टाईल मध्ये नंतर कन्वर्ट करू शकता. बट तुम्हाला जर बेसिकच माहित नसेल गोष्टी, की माणसाचा पाय, त्याचं प्रपोर्शन, हे फॉर एक्झाम्पल मी सांगतो, म्हणजे जर एखादा माणूस घेतला आपण फॉर एक्झाम्पल साठी, तर त्याच्या आपल्याला जर प्रपोर्शनच माहित नसतील, तर आपण त्याला कितीही स्टायलाइज केलं तरी ते जो अर्क असतो त्या इलस्ट्रेशन मध्ये तो मिस असतो. सो म्हणून मी म्हणतो की बेसिक जास्त इम्पॉर्टंट आहे इलस्ट्रेशन मध्ये. पण हल्ली म्हणजे ते म्हणजे एकतर ट्रेडिशनल स्कूल मधनं किंवा ट्रेडिशनल स्कूल ऑफ थॉट मधनं आल्यावर आपल्याला टिपिकली असं असतं की यू नीड टू नो द रूल्स टू बेंड द रूल्स, करेक्ट? बरोबर. हल्ली ते बेंड करणारेच एवढे झालेत की असं दिसतं की हीच एक नवीन स्टाईल आहे ना, मग त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. पण हे कधी प्रॉब्लेम करता माहिती आहे, जेव्हा तुम्ही प्रोफेशनली इलस्ट्रेटर म्हणून काम करायला चालू करता आणि तुमचं काम एका ठराविक धाटणीचंच किंवा एका ठराविक स्टाईल मध्येच असतं. ते तुमचं काम प्रत्येक ब्रीफ बरोबर नाही जाऊ शकत आणि मग तिथे तुमचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. मग तुमच्याकडे काम तेवढ्या क्वांटिटीमध्ये नाही आहेत जेवढ्या क्वांटिटीमध्ये वर्सटाईल इलस्ट्रेटर असतात, जे वेगवेगळ्या स्टाईल्स मध्ये काम करतात, वेगवेगळ्या ब्रीफवर काम करतात, त्यांच्याकडे काम येतं. सो जर तुम्हाला प्रोफेशनली इलस्ट्रेटर व्हायचंय, तर त्यासाठी तुम्हाला वर्सटाईल असणं माझ्या मते तरी खूप इम्पॉर्टंट आहे. पण मग एक तो क्लासिक प्रश्न येतो ना की वर्सटॅलिटीमुळे मग तुमचं छाप दिसून नाही येत, मग ती कशी आणायची? माझ्या मते छाप म्हणजे इलस्ट्रेशनच्या फील्डमध्ये तरी माझ्या मते आता आपल्याला छाप पाडण्यापेक्षा आपल्याला तिथे जागा करणं स्वतःची थोडी महत्वाचं आहे. कारण आता एवढे इलस्ट्रेटर झाले की म्हणजे प्रत्येकाकडे आपापली एक स्टाईल आहे. बट तुमच्याकडे मग फक्त तुमच्या स्टाईलचं काम येणार का? मग तसं तर होऊ शकत नाही. मग तुम्ही वर्षातून किती जास्तीत जास्त काम करू शकता? या गोष्टीसाठी म्हणून माझ्यासाठी तरी ते वर्क करतं की मी वेगवेगळ्या स्टाईल मध्ये काम करतो. ती सगळ्यांसाठीच जाईल असं मला वाटत नाही, पण ज्यांच्यासाठी हेल्पफुल होईल त्यांनी ते नक्की वापरावं. कारण आणि या सगळ्यासाठी मी म्हणतो की पहिलं ड्रॉइंग आणि पेंटिंग मध्ये जर इंटरेस्ट दाखवला, आणि प्रत्येक स्टाईल मध्ये पण या सगळ्याचा खूप हेल्प होतो. म्हणजे ग्राफिक जरी करायचं झालं तरी त्यामध्ये ड्रॉइंग येतात. पहिल्यांदा स्क्रिबल केलं, त्यानंतर त्याला सिम्प्लिफाय केलं, तर ते जास्त चांगल्या प्रकारे आपण एक्सप्रेस करू शकतो. इथे ड्रॉइंगचा पार्ट येतो इलस्ट्रेशन मध्ये. बरोबर. आणि दुसरी काही आहेत असे धागे जे क्लिअरली दाखवतात की बाबा पेंटिंग किंवा ड्रॉइंग आल्यामुळे इलस्ट्रेशन सोपं जातं? म्हणजे थोडक्यात व्हॉट आर द लाईक what is common आणि what is the difference between say like illustration versus painting? अजून काही आहेत असे ऍस्पेक्ट्स म्हणजे पेंटिंग मध्ये आपण म्हणजे जे आपल्याकडून आता कुठचं पण पेंटिंग वगैरे करताना आपण ते करता करता निर्णय घेत जातो. ते जास्त एक्सप्लोअर करायला मिळतं आपल्याला पेंटिंग करता करता. ते जास्त ठरवून होत नाही. पण तेच इलस्ट्रेशन करताना ते ब्रीफ वाईज करावं लागतं की आपल्याला ब्रीफ काय आहे,
मग त्याच्या आयडिएशन पासून क्रिएशन पर्यंत पूर्ण मोठी प्रोसेस आहे. सो त्याच्यामध्ये असं ऍक्सिडेंटली काय होत नाहीत. आता एखादा स्ट्रोक एखाद्या पेंटिंग मध्ये आपल्याला चांगला वाटतो, तो आपण इलस्ट्रेशन मध्ये तेवढ्या ऑथेंटिसिटी ते आणू शकत नाही जर आपण फक्त सॉफ्टवेअर्स आणि फक्त याच गोष्टी वापरून करत असू तर. ती ऑथेंटिसिटी हँडवर्क किंवा ह्याच्यामध्येच येते. बरोबर. पण मग हा इलस्ट्रेशन हा प्रकार आहे, हा कदाचित थोडासा स्टुपिड क्वेश्चन असू शकतो, पण इलस्ट्रेशन हा थोडासा वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे का? कारण म्हणजे ट्रेडिशनल इंडियामध्ये इलस्ट्रेशन जे आजच्या भाषेत समजलं जातं तसं होत असायचं का? किंवा म्हणजे मला थोडक्यात समजायचं की इलस्ट्रेशन म्हणजे प्युअरली नेहमी डिजिटल असतं का? नाही, ऍक्च्युली आता प्रिंटिंगसाठी सगळं डिजिटलच लागतं किंवा हे आहेच. आणि आता एक चांगलं झालंय की हे जे नवीन नवीन सॉफ्टवेअर्स वगैरे आलेत, फोटोशॉप म्हणा की इलस्ट्रेटर, या सगळ्यांमुळे प्रिंटिंगवर चांगला परिणाम झालाय की चांगल्या क्वालिटीची प्रिंट आपण काढू शकतो. कारण सुरुवातीला जेव्हा लोक हँडवर्कने इलस्ट्रेशन करायचे तेव्हा प्रिंटिंग आपलं तेवढं डेव्हलप झालं नव्हतं जेवढं आता डेव्हलप आहे. सो तेव्हा हे सगळे सॉफ्टवेअर पण नव्हते, पण आता खूप इझी झालंय कुठचंही आर्टवर्क बनवणं, ते स्कॅन करणं आणि ते प्रिंट करणं. सो ती एक चांगली गोष्ट आहे. पण माझ्या मते तरी ड्रॉइंगचा पार्ट पहिल्यापासूनच इलस्ट्रेशन मध्ये आहे. कारण आपलं जे ऍडव्हर्टायझिंग म्हणजे चालू झालंय तेव्हा पहिल्यांदा सगळं हँडवर्कच व्हायचं. सॉरी इंटरप्ट करायला पण म्हणजे मला चांगला म्हणजे प्रश्न नीट मांडता येतो आता, की आपण जे थिएटरच्या वर जे पोस्टर्स आणि जे लोक पेंटिंग वगैरे करायचे, अमिताभ बच्चन पासून ते रजनीकांत पर्यंत जे फोटो असायचे त्याला पेंटिंग म्हणणार, आणि कदाचित ट्रकच्या मागे जे छोटे ग्राफिक्स काढलेत त्याला इलस्ट्रेशन म्हणणार. हे बोलणं योग्य आहे? म्हणजे सगळं आर्ट मध्येच येतं असं तुम्ही ऍक्च्युली खूप टफ आहे पेंटिंग आणि ड्रॉइंग आणि इलस्ट्रेशनला वेगवेगळं करणं. कारण आपण हाताने काढत असतो. आता तुम्ही काहीतरी स्केच केलं तर ते झालं ड्रॉइंग, पण तेच स्केच तुम्ही काहीतरी कम्युनिकेट करायला कुठेतरी वापरलं, कुठच्या ऍड मध्ये वापरलं किंवा काही, की ते लगेच इलस्ट्रेशन होऊन जातं. किंवा तुम्ही त्या स्केच मधून काहीतरी मेसेज देताय, तर ते सगळं इलस्ट्रेशन मध्येच येतं. ते खूप टफ आहे वेगळं करणं. पण काय काय वेळा पेंटिंग एवढे ऍबस्ट्रॅक्ट असतात की तुम्ही ते असं इझिली कम्युनिकेट नाही करू शकत, मग ते चांगलं इलस्ट्रेशन नाही होऊ शकत. हाच एक मेजर डिफरन्स आहे. बाकी जे पेंटिंग चांगल्यापैकी कम्युनिकेट करू शकतं, कारण इलस्ट्रेशनची व्याख्या तीच आहे की तुम्ही चित्राद्वारे कम्युनिकेट करता लोकांशी, आणि जे सामान्य लोकांना पण कळलं पाहिजे. ऑब्व्हियसली तुमचा जो टार्गेट ऑडियन्स असेल त्याला कळलं पाहिजे. सो जर ते कम्युनिकेट चांगलं होत नसेल तर ते पेंटिंग इलस्ट्रेशन नाही होऊ शकत. बाकी कुठचंही पेंटिंग इलस्ट्रेशन नक्कीच होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये तो करेक्ट, तो शब्दच इलस्ट्रेट आहे, म्हणजे तुम्ही कम्युनिकेट करा त्याच्यामध्ये, यू इलस्ट्रेट युअर मेसेज असं. करेक्ट. तर मला ना म्हणजे आपण थोडक्यात टच केलं, पण हे मिक्स मीडिया टूल्स आणि हे ऍडव्हान्स फिल्टर्स आणि हे सगळे जे आता इनफॅक्ट एक ते ह्युमन्स का काहीतरी, म्हणजे हल्ली ते जे डिजिटल वर्ल्डमध्ये ऍटलिस्ट म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये इलस्ट्रेशन आणि ओव्हरऑल ग्राफिक्सचा एकदम जो जोर आला तो कदाचित शॉपिफाय सारख्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांच्या ओव्हरऑल डिझाईन लँग्वेज आणि डिझाईन सिस्टीममुळे तो खूप सामान्य होत गेलं सगळ्या लोकांसाठी. लोक खूप एक्सेप्ट करायला लागले. तर आणि त्याच्यामुळे असे बरेच वेबसाईट्स पण आल्या जिकडे नुसतं रेगरंगोट, म्हणजे ऍक्च्युली फक्त त्या बाईचा केसांचा कलर बदला, कपड्यांचा कलर बदला आणि ते यूज करा तुमच्या ब्रँड प्रमाणे, अशा टाईपचे पण एवढे हाय एंड टूल्स आलेले आहेत फक्त इलस्ट्रेशन काढायला. बरोबर. तर मग मला असं विचारायचं आहे की जर हे सगळे वापरून सुद्धा आपल्याला त्याच साच्याचं पेंटिंग किंवा इलस्ट्रेशन मिळतंय, तर व्हॉट मेक्स लाईक इलस्ट्रेशन ग्रेट? म्हणजे एक समजा त्याच्या मागे माणूस जोडला नाही, कारण पेंटिंग सारखाच प्रकार येतो ना की बाबा MF हुसेननी काढलं तर खूप मोठं आहे, पण हेच कोणी दुसऱ्यांनी काढलं तर ते कदाचित तेवढं सुंदर असेल तरी दिसणार नाही. बरोबर. आणि एस्पेशली विथ दिस न्यू मीडिया कोणीही काहीही बनवू शकतंय. बरोबर. आणि पटकन बनवू शकतो. तर त्याच्या मागे काय कुठली कॅरेक्टरिस्टिक्समुळे ते पेंटिंग
ग्रेट होऊ शकतं, सॉरी इलस्ट्रेशन ग्रेट होऊ शकतं. ऍक्च्युली तू जे आता सांगितलं सगळं की असे कॉपी करतात वगैरे, पण हे करतात कोण? हे आपल्याच फील्डचे लोक करतात, ठीक आहे. सो हे टोटली डिपेंड करतं की आपल्या फील्डचे जे लोक आहेत किंवा जे एजंट, आता एखाद्या एजन्सीमध्ये जे आर्ट डिरेक्टर्स वगैरे असतात त्यांची चॉईस काय आहे. म्हणजे ज्यांना आपण लकी आहोत की आपल्याकडे खरंच खूप चांगलं चांगलं काम होतं आणि खूप कमी लेवलवर चेपाचेपी होते, आणि छोट्या छोट्या स्टुडिओज मध्ये वगैरे पण बऱ्यापैकी लोक आउटपुट करतात इलस्ट्रेशन. सो ती एक चांगली गोष्ट आहे. पण आता डिजिटल मीडियम मध्ये जेव्हा ऍड केली जाते किंवा ऍडव्हर्टायझिंग किंवा ब्रोशर या सगळ्या गोष्टी केल्या जातात, त्यावेळी मोस्टली क्लायंटचं किंवा त्या एजन्सीचं बजेट नसतं की ते इलस्ट्रेशन बाहेरून करून घेतील. सो तेव्हा मग ते लोक शटरस्टॉक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरतात. आणि आजकाल कसं आहे, कोणीही काही कॉपी केलं हे डिजिटल सगळं, आणि ह्याच्यामुळे इंटरनेटमुळे कोणी पण काही कॉपी केलं तरी आता लगेच कळतं. सो लोकांना पण ते लगेच कळून जातं की कोणी कुठून काय कॉपी केलंय ते. सो मला वाटतं हे सगळं जास्त दिवस नाही चालू शकत की तुम्ही इकडून तिकडून काम उचलून जर करत असाल तर. सो आता सगळ्यांना नवीन गोष्ट पाहिजे, दर थोड्या दिवसांनी काहीतरी नवीन पाहिजे लोकांना. सो आणि आपल्या आर्ट फील्डचे खरंच लोक खूप चांगले आहेत की ते लोक नवीन नवीन प्रिफर चांगलं चांगलं काम करून घेत आहेत. सो मला नाही वाटत की इलस्ट्रेशनला पुढे काही धोका आहे या सगळ्या कॉपी करण्याच्या गोष्टीमुळे. हा, पण मी विचारत होतो की एक इलस्ट्रेशन म्हणजे एक थोडक्यात उदाहरण दिलं तर लोको पोपोचं मी काम बघितलंय, त्याचा इंटरव्ह्यू पण घेतलाय लोकेशचा. तर त्याच्यामध्ये आम्ही जनरली बोलत होतो की की एक 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 विचार असतो ना, त्याच्यामुळे तो इलस्ट्रेशन कितीही सोपं असेल तरी त्या विचारामुळे ते भारी होतं. किंवा मी जे प्रशांत गोडबोले आहेत फोटोग्राफर, त्यांच्याबरोबर एक इंटरव्ह्यू केलेला. त्याच्यामध्ये ते बोलले की सगळेच फोटो काढतायत, इनफॅक्ट चिरोदीप चौधरी पण जे आहेत ते, की सगळेच फोटो काढतायत. तर मग फोटो मोठा कसा होतो किंवा आयकॉनिक कसा होतो, तर त्याच्या मागे त्या फोटोग्राफरचा विचार दिसतो. बरोबर. तसं इलस्ट्रेशन मध्ये ते दाखवणं कसं शक्य आहे, काय करून दाखवू शकतो? माझ्या मते तरी म्हणजे माझ्यासाठी हे वर्क झालं की मी माझ्या डेली जो मी आहे त्याच्या इन्स्पिरेशनने किंवा तो एक्सप्रेस होऊन मी जे काम करतो ते आपणच माझं होऊन जातं. म्हणजे नॉर्मली विचार केला, आपला साधी गोष्ट घेतली तरी आपले प्रत्येकाचे एक्सपिरियन्स रोजचे वेगळे असतात, बरोबर. सो ते जरी माझं हेच असतं की मी माझे एक्सपिरियन्स, मी जे ट्रॅव्हल करतो किंवा मी जे फील करतो ते मी इलस्ट्रेट करतो, की ते आपणच वेगळं माझं होऊन जातं. सो ऑब्व्हियसली ते विचार प्रत्येक आर्टिस्टचा त्याचा आर्टवर्क युनिक बनवतो. प्लस ते किती जास्त चांगल्यापैकी कम्युनिकेट करतं लोकांना ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते लोकांना आपलंसं वाटतं का किंवा त्यांना तो कळतो का विचार आपला, ते जास्त इम्पॉर्टंट आहे इलस्ट्रेशन. थोडासा ट्रॅक चेंज करतो. मला विचारायचंय की तू ऍक्रेलिक आणि ओपेक मीडियम बरोबर पण बराच वेळ, आणि इनफॅक्ट आपण या रेकॉर्डिंगच्या आधी पण एक दोनदा बोललेलो, तेव्हा तू बोललास की तुझं जास्ती कमांड ऍक्रेलिक आणि ओपेक मीडियम्स वर आहे. तर किती डिफरंट आहे इलस्ट्रेशन, तोच आउटपुट अचीव्ह करणं विथ दोज सॉर्ट ऑफ मीडियम्स, आणि डिजिटलमुळे किती एम्पॉवर्ड होतं हेच इलस्ट्रेशन करायला. म्हणजे हे मला थोडं कळलं ना तुला, थोडंसं ब्रॉड आयडिया पाहिजे की ओपेक मीडियम्स किंवा जे ऍक्रेलिक आणि सरफेस वेगळा असतो, कलरचे वेगवेगळे प्रकार असतात, वॉटर कलर असतं हे ते, तर त्या सगळ्या गोष्टींना यूज करून एक इलस्ट्रेशन मांडणं वर्सेस डिजिटली मांडणं, याच्यामधला तर थोडासा तुझा अनुभव सांगू शकतो? हो, ऍक्च्युली मी मधी एक दोनदा कमिशन वर्क केले, त्याच्यामध्ये मी माझं ब्रश पेनने ड्रॉइंग केले. आता फोटोशॉपमध्ये ब्रश पेन सारखा इफेक्टने ड्रॉइंग करणं खूप इझी आहे, म्हणजे तसे ब्रशेस अवेलेबल असतात. पण मी जेव्हा दोन्ही मीडियम मध्ये काम करून बघितलं की हँडवर्क ब्रश पेनने काम करणं आणि फोटोशॉपवर काम करणं, त्यामध्ये मला मेजर डिफरन्स हाच वाटला की मी जे ब्रश पेनने काम करत होतो ती खूप इझिली माझं होत होतं, कारण मला पाहिजे तसा स्ट्रोक माझा बसत होता, मला
तिथे कंट्रोल झेड नव्हता. जे मी करत होतो त्या रिदम मध्ये कम्प्लीट झालेलं. पण तेच मी जेव्हा फोटोशॉपवर किंवा सॉफ्टवेअरवर करत होतो इथे कम्प्युटरवर, तेव्हा माझ्याकडे कंट्रोल झेड ऑप्शन आहे. सो मी जे काय मला आवडत नाही ते मी कंट्रोल झेड करतोय, मी चेंज करतोय. याने माझी जी निर्णय क्षमता असते की कुठे स्ट्रोक मारला पाहिजे, किती डिटेल केलं पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला मजा आली करायला, म्हणजे प्रोसेस मध्ये मजा आली करायला मला हँडवर्कचं. आणि मला स्कॅन वगैरे करून इझिली चांगला इफेक्ट भेटत होता, जो मला फोटोशॉप मध्ये पण भेटत नव्हता. सो ती जी ऑथेन्सिटी आहे ना कामाची माझ्या, ती मला जास्त एक्सप्रेस करता आली त्या हँडवर्क मधून. सो ते जे आहे ते तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये अचीव्ह नाही करू शकत. आता तुम्हाला जर इंकचा एखादा स्ट्रोक मारायचा आहे, कॅलिग्राफी करायची, तर तुम्ही ते कॅलिग्राफी जास्त इझिली करू शकता तुम्ही पेपरवर. ती तुम्हाला इथे सॉफ्टवेअरवर कम्प्युटरवर करणं खूप टफ आहे, आणि ती तेवढी ऑथेंटिक वाटणं पण कठीण आहे. सो या सगळ्या गोष्टींचे खूप हेल्प होते इथे. शिवाय मी जेव्हा हे आपल्या ट्रेडिशनल मीडियम्स मध्ये काम करतो, त्यामध्ये मला सगळ्याच गोष्टींचा अभ्यास होतो. कंपोजिशन म्हणा, कलर स्कीम म्हणा, कुठचे कलर्स वापरायचे. एखादं पेंटिंग घेतलं तर मी ठरवतो की याला मी कुठची कलर स्कीम वापरू जी चांगली वाटेल. त्या वेगवेगळे कलर मला ट्राय करता येतात आणि मी त्यात एक्सप्लोअर करतो. ते मला ट्रेडिशनल मीडियम मध्ये करायला जास्त आवडतं, कारण माझा बेस ऑलरेडी ड्रॉइंग असल्यामुळे मला ते त्या प्रोसेसने जायला आवडतं. आता कसं आहे, काय काय लोक डायरेक्ट ते डिजिटली पण ट्राय करतात. प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस आहे, कुठची चूक किंवा बरोबर अशी नाहीये. पण मला असं आवडतं की मी ते हँडवर्क पासून माझ्या डिजिटल पर्यंत घेऊन जाऊ. आणि ह्याचा अर्थ अजिबात असा नाही की मला इलस्ट्रेशन आवडत नाही किंवा डिजिटल काम आवडत नाही. मला डिजिटल पण आवडतं, पण मला त्या प्रोसेसनेच जायचंय की मी ड्रॉइंग पासून स्टार्ट करेन, मी स्क्रिबल करेन, मी स्केच करेन, मग मी डिजिटल करेन. सो प्रत्येकाला ती प्रोसेस आवडेल असं नाही, पण माझ्यासाठी ती वर्क होते. करेक्ट. कदाचित तुझा अभ्यास त्या पद्धतीने झालाय म्हणून तुला तसं आवडत असेल कदाचित. आता कारण जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्याकडे इतर इंटरनेटचं एवढं नव्हतं तेव्हा, कारण मी 2012चा पासआउट आहे. सो आमचा इलस्ट्रेशनचा अभ्यास कॉलेजमध्ये जास्त झालाच नाही, कारण आम्ही हँडवर्कच करत होतो स्टार्ट टू एंड पर्यंत, म्हणजे अगदी पासआउट होईपर्यंत. त्यामुळे आमचा मेन अभ्यास झाला तेव्हा ड्रॉइंगचा, आणि कसं ड्रॉइंग थोडंफार इलस्ट्रेशन मध्ये आणू शकतो त्याचा. त्यानंतर मग मुंबईला आल्यावर मला कळलं की बस इलस्ट्रेशन मध्ये किती जास्ती गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो, आणि मग मी त्या माझ्या स्किल्सचा वापर इकडे करायला लागलो. पण माझं तो प्रोसेस तीच राहिली की ड्रॉइंग पासून सुरुवात करा आणि मग डिजिटल करूया, आणि ती आता सवयच झाल्यामुळे ती चेंज नाही करू शकत. आणि माझ्यासाठी ते खरंच वर्क करते. सुंदर. प्रताप, ऑब्व्हियसली बोलायला खूप आहे आणि जनरली हे आर्ट आणि डिझाईनच्या गप्पा आता कधी संपत नाही, पण मी जस्ट कन्क्लूड करायला एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आणि म्हणजे मी ना, अर्थात तुझं जे धातू सिरीज, जे 3 पोस्टर्सची सिरीज होती ती माझी फेवरेट आहे, आणि आय थिंक खूप गाजलेली पण ती मध्यंतरी. तर मला तो बेस देऊन एक छोटासा बॅकग्राऊंड द्यायचा आहे की मी जेव्हा सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू घेतलेला ना ऑडिओ गॅनचा, शरद पटवर्धनांचा, तर त्यांनी सांगितलेलं, मी त्यांना विचारलेलं की स्ट्रेट लाईन म्हणजे काय. ठीक आहे. तर त्यांनी मला एक सुंदर उत्तर दिलेलं की टिपके टिपके जोडत एक जी लाईन बनते ज्याच्यामध्ये डिरेक्शन चेंज होत नाही टिपक्याची. ठीक आहे. म्हणजे अ सिंगल डॉट विच ट्रॅव्हल्स इन अ सिंगल डिरेक्शन, तर ती एक स्ट्रेट लाईन होते. ते एक वेगळी पद्धत आहे लाईन काय असते सांगण्याची. तसं मला विचारायचं आहे की तुझ्या दृष्टीने कर्व म्हणजे काय, कारण अर्थात मी हे ऐकणाऱ्यांनी ते पेंटिंग कदाचित बघितलं असेल म्हणून मी विचारतोय, पण त्याच्यामध्ये कर्व्हचा वापर खूप केला आणि त्याच्यातून तू 3 चेहरे दाखवले. तर कर्व स्ट्रोक याच्याबद्दल तुला काही नवीन उमजलं का, आणि ओव्हरऑल त्या आर्टवर्कच्या घडण्यात तुझे काय एक्सपिरियन्स होते याच्याबद्दल थोडं सांगितलं तर. बरोबर. त्याचं सांगायचं झालं तर मी ऍक्च्युली जेव्हा ब्रश पेन मध्ये काम करायला चालू केलं, माझं पहिलं काम असं ड्रॉइंग बेस्डच होतं, पण
माझ्या कामात तो रिदम नव्हता पहिल्यांदा. पण जेव्हापासून मी ब्रश पेन मध्ये काम करायला चालू केलं, तर माझ्या कामात तो रिदम आला त्या रेंडरिंगमुळे. आणि त्यानंतर मी ऍबस्ट्रॅक्ट फेसेस, मी पोर्ट्रेट मध्ये बरेच एक्सप्लोर करत असतो. मला पोर्ट्रेट हा माझा खूप आवडता विषय. सो त्यामध्ये एक्सप्लोर करताना मी ऍबस्ट्रॅक्ट फेसेस काढलेले, जे मी ब्रश पेनने साध्या केलेले. सो तेच फेसेस मी फ्लॅट ब्रश मध्ये ट्राय करायचं ठरवलं आणि मी ते फ्लॅट ब्रश मध्ये केले आणि मग तेव्हा ही स्टाईल झाली तयार. आणि तेव्हा मग मी कलर्स ट्राय केले, मेटॅलिक वर ब्लॅक, किंवा सॉरी ब्लॅक वर मेटॅलिक कलर किंवा व्हाईट वर मेटॅलिक कलर, या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या. आणि त्यानंतर मग मी ते ठरवलं की मी ते ब्लॅक वर पेंटिंग करेन गोल्ड मध्ये. सो बेसिकली हे सगळं स्टार्ट होतं माझं प्रॅक्टिस पासूनच. कारण मी काही दिवस असे होते की मी फक्त फ्लॅट ब्रश आणि इंक घेऊन आडवे तिडवे आणि कर्व वाले स्ट्रोक मारायचो. म्हणजे ते पण माझ्या फीडवर आहे बघायचं झालं तर, की माझं स्टार्ट कुठून झाला, ती स्टाईल कुठून एक्सप्लोर झाली. तर मी फक्त असे 50-60 पेपर मध्ये फक्त मी ते स्ट्रोक मारत राहायचो की मला यातून काहीतरी निघेल, यातून काहीतरी चांगलं निघेल. आणि मग ते एक्सप्लोर करता करता मग मी पोर्ट्रेट कडे वळू की बस हे पोर्ट्रेट मध्ये ट्राय करून आपण बघू. आणि त्यानंतर मग ती स्टाईल तयार झाली. सो हे स्टार्ट सगळं प्रॅक्टिस पासूनच झालं, असं बाकी असं काही यूज नाही त्यासाठी. पण मग म्हणजे असं काही डोक्यात नसतं, आपण जस्ट काढत असतो आणि त्याच्यातून ते. माझं काम तसं आहे. म्हणजे माझ्या कामामध्ये तुम्हाला आयडियाज अशा खूप ह्यूज काहीतरी दिसणार नाही. जे माझ्या मनात सिम्पल येतं ते मी सिम्पली मांडायचं ट्राय करतो बस. आणि त्यात असं ह्यूज काहीतरी कॉन्सेप्ट घालायचं नाही ट्राय करत मी. करेक्ट. नाही, इट्स व्हेरी व्हेरी नाईस ऑफ यू टू म्हणजे शेअर, कारण ते दिसतंच आहे तुमच्या बोलण्यातून पण की सोप्या पद्धतीने आलेलं आहे. ठीक आहे, आय थिंक दिस इज अ गुड नोट टू एंड. तुला काही शेवटचं सांगायचं आहे की म्हणजे होतकरू आर्टिस्टना, पेंटर्सना, इलस्ट्रेटरना? सांगायचं झालं तर एकच की तुम्ही स्केचिंग करणं जाम इम्पॉर्टंट आहे. कारण हे जरुरी नाही की तुम्ही चांगलं स्केचिंग करता की वाईट स्केचिंग करता. तुम्ही स्केचिंग करणं इम्पॉर्टंट आहे, कारण ते तुमच्या माइंडचे दरवाजे ओपन करतं रोज. आणि तुम्हाला रोज नवीन सब्जेक्ट देतं. तुम्हाला काही इन्स्पिरेशन पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःच स्केचबुक बघू शकता. तुम्हाला दुनियेत काय बघायची गरज पण पडणार नाही. सो स्केचिंग करणं सगळ्या आर्टिस्टना जाईल असं सल्ला आहे माझा बस. ओके, थँक्यू. खूप मजा आली बोलून आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि या, थँक्यू. चालेल, थँक्यू. And that's it from today's Gyan session. Catch us on iTunes, Saavn, Stitcher, or any podcasting app you use. Do rate us on iTunes and follow us on Twitter, Facebook, and Instagram. Stay tuned for more Gyan on audiogyan.com. Till then, bye. Hello! It's been a great week on the IVM Podcast Network. On This Round Is On Me, Gauri is joined by Shweta Nanda. They talk about the financial independence and how it is to be a woman entrepreneur. On Anish Thing, Anish welcomes ultra-marathon runner Shivani Gharat. Shivani shares her journey of how she ran her first marathon, the mindset of a runner, and what it actually takes to run a full marathon. On Cock and Bull, Cyrus, Naveen, Akash and Shreyas talk about the Korean band BTS serving in the military and its repercussions. On Think Fast, Varun and Suchita discuss Wing Greens and their latest acquisitions and about the Indian sexual wellness market. And on Shunyavan, Sheila Datya is joined by Dinika Bhatia, CEO and founder of Nuttigritties. They talk about coming from a business family and Dinika's journey in creating healthy and guilt-free snacking. Once again, don't forget to visit our merch store on ivmpodcasts.com. We have some exciting new merch out there for you. Also, do follow us on social media. We are IVM Podcasts on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. And do remember to spread the word about these shows and any other shows you might be listening to. Appreciate them, rate them, and review them wherever you are listening to them. You can also check out all our other shows on youtube.com/IVM Podcasts. And finally, we would like to thank our sponsors this week: Volvo XC40 Recharge, Bumble, Heads Up for Tails, Kotak Privy League Program, and HDFC Mutual Fund. Thanks guys, without you this would not be possible.
Do you often find yourself surrounded by conversations about Web3, blockchain, NFTs, DAOs? What are these terms and how do they affect our future on the internet? So many questions, but don't worry, we've got answers to all your questions. Hi, I'm Eklavya Bhattacharya, and on our show Future Proofing, we try to decode the impact of these future technologies on various industries with experts and tech enthusiasts. Tune into new episodes coming out every Thursday on the IVM Podcast app and the website, or wherever you get your podcasts from.